रविवारी टीम इंडियाचा सामना न्यूझीलंड विरुद्ध सुरू असतानाच तिकडे महिला प्रीमियर लीगमध्ये इतिहास घडला आहे। नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या चौथ्या सामन्यात गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सची फास्ट बॉलर नंदनी शर्माने सनसनाटी हॅट्रिक घेतली आहे। WPLच्या यंदाच्या मोसमातील ही पहिली आणि इतिहासातील चौथी हॅट्रिक आहे। गुजरात जायंट्सने या सामन्यात पहिले बॅटिंग करताना 209 रन केल्या। नंदनी शर्माची ही फक्त दुसरीच WPLची मॅच होती। या हॅट्रिक नंतर नंदनीला मोसमातील सर्वाधिक विकेटसाठी पर्पल कॅपही देण्यात आली। सोफी डेव्हिनच्या 42 बॉलमध्ये 95 रनच्या खेळीमुळे गुजरात मोठ्या धावसंख्येकडे मजल मारत होती। जायंट्सने यंदाच्या मोसमात 2 सामन्यांमध्ये 2 वेळा 200 पेक्षा जास्त रन केले आहेत। गुजरातची इनिंग संपायच्या आधी नंदनी शर्माने सामना फिरवला। तिने पहिले काशवी गौतम मग पुढच्या बॉलला कनिका आहुजाला आउट केलं। यानंतर राजेश्वरी गायकवाडला पॅव्हिलियनमध्ये पाठवून नंदनी शर्माने तिची हॅट्रिक पूर्ण केली। यानंतरही नंदनी थांबली नाही, तर तिने ओव्हरच्या शेवटच्या बॉलला रेणुका ठाकूरला माघारी धाडलं। नंदनीने 20व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला काशवी गौतमची विकेट घेतली। यानंतर चौथ्या बॉलला तिने कनिका आहुजाला, 5व्या बॉलला राजेश्वरी गायकवाडला आणि त्यानंतर शेवटच्या बॉलला रेणुका ठाकूरला पॅव्हिलियनमध्ये पाठवलं। शेवटच्या ओव्हरमध्ये नंदनीने 4 विकेट घेतल्या, तर सामन्यात तिने 33 रन देऊन 5 विकेट पटकावल्या। नंदनी WPL मध्ये हॅट्रिक घेणारी चौथी बॉलर ठरली आहे। याआधी 2023 मध्ये इस्सी वॉंग, 2024 मध्ये दीप्ती शर्मा आणि 2025 मध्ये ग्रेस हॅरिस यांनी WPL मध्ये हॅट्रिक घेतली होती। WPLच्या इतिहासात हॅट्रिक घेणारी नंदनी दुसरी भारतीय बॉलर बनली आहे। नंदनीच्या या कामगिरीनंतरही दिल्लीला पराभवाचा धक्का बसला आहे। 210 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा 4 रननी पराभव झाला आहे। 20 ओव्हरमध्ये त्यांना 5 विकेट गमावून 205 रन करता आल्या। दिल्लीचा यंदाच्या मोसमातला हा सलग दुसरा पराभव आहे। याआधी त्यांनी पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गमावला होता।